हो बे. मित्रांनो नमस्कार. जय महाराष्ट्र. मोठी बातमी समोर येते थेट महाराष्ट्राच्या राजकीय गोटातून. मित्रांनो, देशाच्या राजकारणाला हादरवणारी या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण देखील पाहाल आणि महाराष्ट्रामध्ये जे चाललंय त्यासाठी आपण देखील महत्वाची भूमिका बजावाल. राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदेचे 20 आमदार मित्रांनो थेट पक्ष फोडण्याच्या तयारीत. तर मोठी बातमी सविस्तरपणे अखेर व्हायचं तेच आता घडू लागलंय. ज्याची भीती सध्या एकनाथ शिंदेंना होती तेच आता घडू लागलंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. याच्या अगोदर उद्धव ठाकरेंशी शिवसेना प्रमुखांशी गद्दारी केलेल्या नेत्यांचा इतिहास काही वेगळा नव्हता. तोच इतिहास पुढे येतोय. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे पुन्हा एकदा सगळ्यांवरच भारी. शिवसेना प्रमुखांचे सुपुत्र असणारे ठाकरे हे काही कमी नाहीत. नेमकं काय घडलंय सविस्तरपणे आपण या बातमीचा सगळीकडेच इतिवृत्त पाहूया. आपण जर कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. स्वतःचं नाव आणि जिल्ह्याचं नाव देखील खाली लिहा. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंना सपोर्ट करणारे शिवसैनिक राज्याच्या कोणकोणत्या कानाकोपऱ्यातून ठाकरेंच्या पाठीमागे अशा वेळेस देखील संकटसमयी पाठीमागे आहेत. मित्रांनो, सविस्तर आपली बातमी कमेंटमध्ये व्यक्त करा. देशाच्या राजकारणामध्ये शिवसेना नेते असणारे उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे शिवसैनिक नावाचं ब्रह्मास्त्र आजही अतिशय कठोरपणे उभा आहे. शिवसेनेवरती आलेली प्रत्येक संकट असतील, शिवसेनेवरती झालेला प्रत्येक आरोप असेल, तो झेलण्यासाठी आज महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे उभा आहे. त्याच कारणास्तव आता एकनाथ शिंदेची शिवसेना दुभंगली जाते. आमदार फुटले जात आहेत. एक बडा नेता फुटतोय 20 आमदारांना घेऊन. कारण की ठाकरेंना फोडणं तर शक्य नाही, परंतु शिवसैनिकांना त्यांच्यापासून अलग करणं या जन्मी तरी शक्य नाही. हीच बातमी सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चिली जाते. या अगोदर शिवसेनेमध्ये अनेक मोठी बंड झाली, अनेक मोठ्या गद्दाऱ्या झाल्या. शिवसेनेला सोडण्याचं काम केलं गेलं आणि मोठमोठ्या पदावरती जाऊन सत्तेवरती जाऊन काही नेते आरामामध्ये बसले. त्याची उदाहरणं आपल्या समोर आहेत. त्यामध्ये नारायण राणे असतील, छगन भुजबळ असतील किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा इकडे गणेश नाईक असतील. या सगळ्या नेत्यांना माहित आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किती जरी गद्दाऱ्या झाल्या, किती जरी पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाला गेला तरी देखील उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे राहणारा शिवसैनिक नावाचा वर्ग हा कायमस्वरूपी उद्धव ठाकरेंच्याच पाठीमागे राहतो. हे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळालंय आणि हीच गोष्ट सध्या सतावते ती एकनाथ शिंदेच्या नेत्यांना, एकनाथ शिंदेच्या आमदारांना, मंत्र्यांना. जरी नेते फोडले, जरी आमदार फोडले, खासदार फोडले तरी देखील शिवसैनिक नावाची ताकद, शिवसैनिक नावाचं वादळ, ज्या शिवसैनिकांमुळे आम्ही आहोत, आम्ही निवडून येतो, तो शिवसैनिक मात्र ठाकरेंना कदापिही सोडायला तयार नाही. आणि यातूनच मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत देखील तेच घडतंय जे उद्धव ठाकरे यांच्या समवेत 3 वर्षांपूर्वी घडले होते. नारायण राणेंना देखील मोठा धक्का बसला होता. नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंचे 22 आमदार सोबत घेऊन पळाले होते, मात्र आजही त्यातला एकही आमदार हा निवडून आला नाही, त्यांच्या सोबत नाही. अशा प्रकारची नारायण राणेंची गत आज देखील महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय. शिवसेनेतून हकालपट्टी झाली, त्यानंतर स्वतःचा पक्ष केला, नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला, नंतर स्वतःचा पक्ष भाजपात विलीन केला, नंतर स्वतः भाजपमध्ये गेले. अशा प्रकारची दुरावस्था नारायण राणेंची त्यावेळेस झाली होती आणि आज भाजप सोबत सत्तेमध्ये आहेत. मित्रांनो, शिवसेना फोडल्याच्या नंतर कशा प्रकारचं वाटोळं होतं हे आपल्या समोर उदाहरण आहे. त्यानंतर छगन भुजबळ देखील शिवसेना प्रमुखांवरती टीका केली होती. त्याची छगन भुजबळांना त्यांच्यासोबत बरेच आमदार घेऊन पळाले होते. आज एकही आमदार त्यांच्यासोबत नाही. 2 वर्ष जेलची वारी करून छगन भुजबळ आज भाजपासोबत आहेत, अजित पवारांसोबत आहेत. एकटे गणेश नाईक आज ज्यांनी उद्धव ठाकरेंवरती, शिवसेना प्रमुखांवरती कोणत्याही प्रकारची टीका टिप्पणी केली नाही, त्यांना मात्र राज्याच्या राजकारणामध्ये स्थिर स्वरूपाचं राजकारण करता आलं. आजही ते मंत्रिपदावरती आहेत.
मात्र शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये अशा प्रकारचा त्यांचा प्रवास देखील लोकांना आज आवडलेला नाही. या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडत असताना आता मात्र सगळ्यात मोठी बातमी आपल्या समोर पोहोचते. राज्याच्या राजकारणातून नेमके कोणते आहे ते 20 आमदार ते देखील आपण आता पाहून घेणार आहोत. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मात्र यातच महायुतीतील नाराजी नाट्य समोर आलेलं आहे. भाजपच्या स्थानिक पातळीवरील ऑपरेशन लोटसमुळे शिवसेना शिंदेगडांच्या मंत्र्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. शिंदेचे बहुतांश नेते भाजपा फोडून आपल्या गळा लावते. महाराष्ट्रामध्ये सगळी शिंदे सेना भाजपात विलीन करण्याचा डाव रचला जातोय. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवरती उपमुख्यमंत्री शिंदे वगळता त्यांचे मंत्री हजर राहिले नाही. या संदर्भात बोलताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी सर्वात मोठा गौप्यस्फोट केलाय. 8-9 महिन्यांपूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे 20 आमदार फुटत होते, पण त्यावेळी त्यांनी पॅचअप केले गेले. मात्र त्यांच्यात अजूनही खदखद आहे असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केलाय. ते छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला निधी देत नाहीत, मग तिथून तो राग आणि रोष वाढला आणि त्यामुळे गडबड करायला लागले आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे तिथे टिकू शकणार नाहीत, ते बाहेर पडतील अथवा बाहेर जावं लागेल. एवढंच नाही तर आज भाजपा एकनाथ शिंदे यांचे लोक फोडण्याचे काम करत आहेत. पुढे काही होऊ शकतं असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलंय. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला गेलेले शिंदेचे सगळे मंत्री माघारी आले. मात्र समोर गेले असताना देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्याच मंत्र्यांना झापल्याची सगळ्यात मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते. त्यामुळे भाजपने आता शिंदेच्या सगळ्याच आमदारांना, मंत्र्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न सुरू केला गेलाय आणि त्यांना एका बाजूला करून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे सगळे नेते यांचे प्रवेश भाजपात कसे होतील यासाठी भाजपा कामाला लागली असं सध्या तरी दिसतंय. याचमुळे आगामी काळामध्ये उदय सामंत हे भाजपात जातील का, जाणार नाही हे कशावरून? कारण की चंद्रकांत खैरे यांनी केलेला गौप्यस्फोट आगामी काळामध्ये किती खरा ठरतो ते आपल्याला बघावं लागेल. मात्र मित्रांनो, सध्या तरी राज्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जबर धक्का बसतोय आणि तो धक्का असा बसेल की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी केलेली बेईमानी किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी केलेली गद्दारी आगामी काळामध्ये खूप महागात पडू शकते. अशाच प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे मित्रांनो. आणि याला उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक मात्र आनंदामध्ये बघून बघतील. कारण की शिवसेना संपताना शिंदे गटातील सगळे नेते हसत होते. आता मात्र उद्धव ठाकरेंची बारी आली आहे. मित्रांनो, आपणास काय वाटतं? राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे खरंच वरचढ ठरतील? आपली प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा.